लहान मुलाचं श्रीवास्तव, त्या मुलाचा मृत्यू होऊन 5 दिवस झाले तरी जर आमची अक्कल ठिकाणावर येत नसेल, हे दुर्दैव मुंबईकरांचं, हे दुर्दैव. आता प्रत्येक मुंबईकरांनी रस्त्यावर उतरायचा आणि स्वतःची काळजी घ्यायची. असंच आहे, मग टॅक्स का पे पाठवायचे. माझं म्हणणं आहे, CC रोडचे जे अधिकारी आहे, वरिष्ठ अधिकारी, यांना पहिला निलंबित नाही, त्यांना बडतर्फ करा, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. कारण जेव्हा CC रोड बनतो तेव्हा स्कोप ऑफ वर्कमध्ये दिलं जातं की मड टेबल ठेवा, झाडांची रूट सगळे मरून पडतायत, विकास नक्की हवा आहे. पण असं लोकांचा जीव घेऊन मुंबई भागास करून नको आहे. हे आम्ही वारंवार सांगतोय. लाखांनी झाडं कापली जात आहेत आणि जी उरली आहेत ती अशी उन्मळून पडतायत. काय हा मुंबईकरांचा दुर्दैव नाही का? चेंबूरच्या नाल्यात माणसं पडतायत, काय म्हणावं काय? चेंबूरच्या दुर्घटनेनंतर महापौरांनी कॅमेरासमोर घोषणा छाटणी झालेली. महापौरांनी बरोबरच काय काय म्हटलंय, त्यातला 10% पण काही खरं होत नाहीये. आरे कॉलनीमध्येच आता होती, सकाळपासून खूप झाडं पडली. माझ्याकडे तर 8 घरं बाधित झाली. त्याच्यानंतर 2-3 ढाबे उघडे होते, नाले नाही, मॅनहोल, त्याचे पण आम्ही फोटो बनवून आम्ही स्वतः उपाययोजना केली. मोठी टेबल त्याच्यावर ठेवून दिलंय. कोणी लोकांनी चुकून पाय देऊ, आडवा असं होता, पाय दिला तर ते झाकणाचं वर होणार आणि नागरिक आतमध्ये जाणार. आणि कोस्टल रोडला होतो, आता पण अखंड कोस्टल रोड गळतोय. सगळ्या आम्ही आरोप नाही करतोय. आमचं म्हणणं आहे, लक्ष द्या. सही करायला वेळ नसते तर मग लक्ष कुठे? कुठल्या कॉन्ट्रॅक्टरांबरोबर तुमचं चालू असतं? काय म्हणावं, काय म्हणावं, कुठे बिझी असतं? आपली सुरक्षितता हीच प्राथमिकता असे महापौर म्हणतात. झाडापासून दूर राहा असं ऋतू तेवढीने आवाहन केलं. हो, आता वरती बघून चालतो मला त्यांना. कटर खाली बघतो एकदा, वरती एकदा बघतो. महापौर आहे, या मुंबईचा हेडमास्टर नाहीये. काही सांगू नका. घरात बसूनच बोला म्हणा सर्व. प्राथमिकता काय आहे ती दिसते. मृत्यू पडतायत. आज लोकांना रस्त्यावर बसावं लागतंय. विरोधी पक्षाचा आवाज दाबला जातोय सगळीकडनं, देशपातळीपासून ते गल्लीपर्यंत. काय चाललंय? काय आंदोलनं दिलीत तुम्हाला? कामं करा ना. आम्ही तेच म्हणतोय. आमच्या ज्या गोष्टी आहेत, कुठे रिक्स आहे, कुठे हाय रिक्स आहे, कुठे काय आहे, हे सांगण्याचा आम्ही जर प्रयत्न करतोय, ऐकण्याची हे नाही. वाटेल तसं वागणार. आणि तुम्ही महापौरात, तुम्हाला अधिकार आहे, म्हणतो ना आम्ही. तुम्ही मुंबईच्या हेडमास्टर नाही दम द्यायला. तुम्ही महापौरात, आम्ही तुमचा आदरही करतो, पण मग जबाबदारी कोण घेत आहे? शिवसेना सत्तेत होतो, आम्ही पण होतो. त्या ठिकाणी ज्यावेळी किशोरीताईंकडनं सांगितलं जातं की ह्याच्यावरती काहीच विशेष सभा लावत नाही, विशेष सभा 3 लावल्यात. आणि आत्ता परवाच्या दिवशी जेव्हा त्या माझ्या दालनात आल्या तेव्हा त्यांना, त्या माजी महापौर आहेत, त्यांना सभाशास्त्र माहिती असायला पाहिजे. एखादं पत्र दिल्यानंतर 3 दिवस आपल्याला MS डिपार्टमेंटला द्यावे लागतात. पूर्ण 227 नगरसेवकांना अजेंडा, पत्र वगैरे पोहोचवतात आणि नंतर 3 दिवसांनी आपण ती विशेष सभा घेतो. पण ह्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या नियम, निकष सगळे माहिती असताना सुद्धा फक्त आणि फक्त गलिच्छ राजकारण हे या किशोरीताईंनी, सुषमा अंधारेने, बाकीच्या लोकांनी सुरू केलेलं आहे. अतिशय घृणा वाटते मला या सगळ्या लोकांची. सगळं यांना माहिती आहे, त्यांना काम करायचं नाहीये. ज्यावेळी मी बोलते की तुम्ही बाहेर निघा तेव्हा किशोरीताई बाहेर पडतात. मला फोनवरती बोलावं लागतं. आणि मी जर बाहेर पडते तर मला बोलतात रील स्टार. ठीक आहे ना, मी रील स्टार आहे की मी रिअल स्टार आहे, मुंबईकर ठरवतील. तुमचं काय रियालिटी, तुमच्या दिव्याखाली काय अंधार झालाय तर तुम्ही बघा. सुषमा अंधारेंना मी सांगते, मी जर रील स्टार आहे, रिअल स्टार आहे, मुंबईकर आहेत बसलेले माझे, त्यांनी मला सांगावं की मी काय करावं. तुमच्या पायाखाली काय जळत आहे ते तुम्ही बघा या ठिकाणी. आणि आम्हाला इथे केलेली कामं आमच्या मुंबईकरांना दाखवावी लागतात. महापौर कुठे फिरतात आहे, महापौर कुठल्या गल्लीत गेले, नगरसेवक कुठे उभा आहे, आम्हाला या माध्यमातून आम्हाला लोकांना दाखवावे लागतात. लोक आम्हाला विचारतात तुम्ही दिसत नाही, मग त्यावेळी आम्हाला हे रील द्यावे लागतात. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून BMC काम करतं, त्याचंही आम्हाला सांगावं लागतं. तर अशा पद्धतीने गलिच्छ राजकारण करून खोटे आरोप बोलतात ना, खोटं बोला पण रेटून बोला, ही जी पद्धत आता ह्या उपाटाने, कारण त्यांच्याकडे आता काहीच राहिलं नाही. त्यांची माणसं त्यांना सोडून चालली आहेत.
सुषमा अंधारे बोलतात नाश्ता येईना अंगण वाकडे. तुम्हाला तर नाश्ता पण नाही आला, तुम्हाला तुमची खुर्ची पण राखता नाही आली आणि नाही तुमचं अंगण तुम्हाला राखता आलं. ही तुमची अवस्था आहे. तुमची माणसं तुम्हाला सोडून चालली आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही राजकारण करायचं ठरवलंच आहे तर आम्हालाही भरपूर करतायत. ऐका, मी पुन्हा सांगते, अतिशय प्रामाणिकपणे सांगते, कुठेच माझ्या शब्दात नाही आहे. कारण मी माणसाला जर खोटं बोलायचं असतो तर तो विचार करून बोलतो. गेले 2 महिने काम करतोय माणसं पूर्ण सगळ्या गोष्टीवर. तुम्ही सगळे मीडिया माझ्याबरोबर होता. सगळे नालेसफाई असतील, रस्त्याची कामं असतील, मी मान्य करते. या ठिकाणी सीसी रस्त्याची कामं असताना बाजूला असलेल्या झाडांचं सर्वेक्षण झालं पाहिजे होतं, त्याचे निर्देश दिले होते. या ठिकाणी मुंबईमध्ये असणाऱ्या प्रत्येक मेन होलची झाकणं आहेत का, त्याच्याखाली जाळ्या आहेत का, त्याच्या पण रिव्ह्यू मिटिंग घेतल्या. मुंबई महानगरपालिकेच्या ज्या आयुक्त आहेत अश्विनी भिडे मॅडम आल्यापासून त्यांनी दणका लावला आहे पूर्ण मिटिंगचा. नॉनस्टॉप मिटिंग घेतात आहे. ज्या ठिकाणी जायचे तिथे त्या व्हिजिट पण करतात आहे. सगळेच काम करतात आहे. सगळे नगरसेवक या ठिकाणी नितेश सिंग असतील, प्रत्येक नगरसेवक 226 नगरसेवक, त्याच्यात उबाटाचे पण नगरसेवक, त्याच्यात मनसेचे पण सगळे काम करतात आहे. कोणी काम नाही करत आहे. प्रत्येकाला वाटतं या पावसाळ्याचा आनंद मुंबईकरांना मिळाला पाहिजे. पण ह्या पद्धतीने जर ह्यांनी राजकारण करायचं ठरवलंच आहे, मग आम्हाला पण त्यांच्या 25 वर्षाचा हिशोब काढता येईल. मेन हॉलमध्ये माणसं गेली, आम्हाला दुःख आहे. आई म्हणून मला दुःख आहे की ते बाळ गेलं चेंबूरला, पण त्याचं पण तुम्ही या ठिकाणी राजकारण करणार असणार तर 25 वर्षामध्ये मग आम्हालाही काढावे लागणार. मेन हॉलमध्ये किती माणसं गेले आणि झाडं पडून पण किती गेली. जर हेच करायचं आहे तर पुन्हा पावसाळा माफून करायला आम्ही तयार आहोत. तर अशा पद्धतीने मी सांगते की हे त्यांना सांगा की तुम्ही ते बोलण्यापेक्षा तुम्ही या फील्डवर काम करा. पाऊस पडल्यापासून आजपर्यंत मी फक्त फील्डवर काम करते, रील स्टार नाही मी करत आहे. मला काल जाताना त्या ठिकाणी समुद्राच्या किनारी कठड्यावरती माणसं दिसते, मी माझी गाडी थांबवून धावत गेले. मला सांगितलं छत्री पोलिसांनी पकडली, माझे दोन्ही हात मी त्यांना खेचून काढत होते की तुम्ही निघा इथून. ज्या पद्धतीने लाटा येत होता तर माणसाला घेऊन जाईल आतमध्ये, ती तत्परता होती माझी. त्याच्यात फक्त एवढं नाही दिसलं, त्यांना फक्त हातातली माझी छत्री पोलिसांनी धरली ते दिसलं. म्हणजे ह्याच्यावरून कळतंय किती कमकुवतपणा, किती विक्रेस आणि किती आजारपण ह्या लोकांना आलेले आहे. आणि ते आजारपण यांचं आणि आरेखडणीचा मी संपूर्ण आढावा घेतलाय. त्या बाईक त्याच्यावरती झाड पडलं, त्याच्या डाव्या कांद्याच्या उद्देशाला दुखापत झालेली आहे, त्याला ॲडमिट केलेलं आहे. तिकडचंही प्रशासन पूर्ण झाडांच्या भोवती 1 मीटरची कॉन्क्रिटीकरणाची जी काही मर्यादा पालन झालंय का, आणि जर झालं नसेल तर कारवाई काय? हा प्रश्न मला काल मीडियातून विचारला होता. मी त्यांना सांगितलं अगदी मी तुमच्या या प्रश्नाला सहमत आहे. ती चूकच आहे. तुम्ही कॉन्क्रीट करत असताना झाडाच्या मुंड्यापर्यंत जर सीसी कॉन्क्रीट नेलं असेल तर ते झाड श्वास कसं घेईल, त्या झाडांमध्ये पाणी कसं मुरेल, हे तर पडणारच नाही. त्याच्यासाठीच आम्ही संपूर्ण त्या ठिकाणी प्रत्येक वॉर्डमध्ये सांगितलं आहे की अशा पद्धतीने कॉन्क्रीट. मी मगाशी पण बोलली, मनश्री AVP माझ्याशी, तिनेही मला तिच्या बिल्डिंगच्या आतमध्ये ज्या पद्धतीने कॉन्क्रीट करून त्या झाडाला पॅक केलं आहे तेही बघितलं. त्याचेही निर्देश तिकडच्या वॉर्ड ऑफिसरला दिले की हे काही आहे, म्हाडाचं असेल तर म्हाडामध्ये ते पत्र पाठवलेलं आहे, करतोय काम. पण ह्या पद्धतीने झाडांचं जतन झालंच पाहिजे. यापुढे जाऊन मी बोलते की फक्त तेच झाडं नाही तर मुंबईमध्ये जे 40, 50, 60 वर्ष जुनी झाडं आहेत त्यांचं पण या ठिकाणी झालं पाहिजे. दुसरी गोष्ट ही जी वृद्ध व्यक्ती आहे, अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे, अतिशय संवेदनशील आहोत. आता मी पूर्ण त्याची माहिती घेतली आणि या कुटुंबियांना पण 5 लाखाची मदत त्याच्या या झाडाचं परीक्षण झालं होतं का, याच्या फांद्यासाठी झालं होतं का? या झाडासाठी आदरणीय आपले आरोग्य समितीचे अध्यक्ष यांनी या ठिकाणी एकदा नाही 2दा पत्र दिली होती. मी पुन्हा सांगते, ज्या ठिकाणी पालिका प्रशासन चुकते आम्ही तिथे पाठीशी घालायचं काम करणार नाही. अधिकारी जुमानत नाहीत का तुम्हाला? नाही, अधिकारी जुमानत नाही. म्हणजे आता आम्ही हेड ऑफिसमधून किंवा फील्डवर असणार किंवा वारंवार मिटिंग घेऊन असणार, त्या ठिकाणचे नगरसेवक देतात आहे, जुमानत नाही असं म्हणता येणार नाही. आता जर आम्हाला कळतं आहे की तुम्ही ह्या झाडाचं सर्वेक्षण करते, हो म्हणतात. आता हे त्यांचं नशीब की त्यांनी हे का नाही इथे येऊन केलं. वारंवार तुम्हाला सूचना दिल्यात, त्याची आता चौकशी, त्याची आता माहिती देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय. आज मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये 24 तासामध्ये 7 अधिकारी निलंबित केले. पण हे आपण अधिकारी किती निलंबित करणार? पालिका रिकामी होईल अशामुळे.
आपल्याला त्यांच्याकडनं काम करून घ्यायचंय. एल वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर, एई, सब इंजिनियर सगळे निलंबित झाले. आज एल वॉर्डमध्ये कोणाला फोन करायचं ही हा प्रश्नचिन्ह पण उभा राहिला आहे. भर पावसामध्ये इतक्या सगळ्यांना ह्यांची मागणी, या विरोधकांची मागणी दोन प्रकारे आहे. मी आज सकाळी शक्य नाही रे पावसात. पालिका प्रशासनावर बोलले तर ते कॉन्ट्रॅक्टरवर येतात, कॉन्ट्रॅक्टरवर बोलले तर ते पालिका प्रशासन ह्यांना नक्की करायचं काय आहे. आता बाईट सुरू आहे. मी आज अंधारेला म्हटलं की स्पष्ट करा, तुम्हाला काय राजकारणच करायचंय. पालिका प्रशासनाच्या बाबतीत बोलले तर बोलतात नाही तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला वाचवा. आता मी म्हणतो आता कोण कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी अपॉइंट करतो हे आम्हाला माहीत नसतं, तो प्रशासनाचा भाग आहे. तर अशा पद्धतीने जर दोन्ही बाजूनी बोलणार तर ह्याच्यावरती तर आमची प्रतिक्रिया नाहीच आहे.